सध्या बाजारामध्ये ना संत्री स्वस्त आणि मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत। तर आज आपण या संत्र्यापासूनच वर्षभर टिकणारा आणि लहान मुलांच्या आवडीचा असा पदार्थ बनवणार आहोत की जो तुम्ही एकदा बनवलात ना तर तुम्हाला ते पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील। तर काय करायचं, हे जे संत्री आहेत याची सालं काढून घ्यायची आहेत। साल सुद्धा आपण यामध्ये वापरणार आहोत। तर यातल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत। धागे वगैरे जे काही असतील तर ते देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर हे पहा, अशा पद्धतीने बिया ज्या आहेत ती मी काढून घेते। धागे सुद्धा काढून घेते, कारण हलकासा कडवटपणा असतो धाग्यांमध्ये, तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। बिया सुद्धा काढून घेते। तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अगदी फ्री सबस्क्रिप्शन आहे। बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करायलाही विसरू नका। तर आता सगळे जे संत्रे आहेत तर इथे मी 3 संत्री घेतलेले आहेत आणि तिन्ही संत्री मी अशाच पद्धतीने सोलून इथे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता बी काढलेला आहे आणि धागे सुद्धा काढलेले आहेत। आता हे सगळं जे आहे ते एका मिक्सिंग जारमध्ये आपण काढून घेणार आहोत। लहान मुलांसाठी अतिशय आवडीचा असा हा पदार्थ आहे। झोपेतून उठवून जरी तुम्ही हा दिलात तरी ते आवडीने खातील। तर हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे पाणी न घालता। तर पाणी न घालता तुम्ही पाहू शकता इथे मी हे वाटून घेतलेलं आहे। तुम्ही हे गाळून सुद्धा घेऊ शकता, पण इथे मी गाळून घेणार नाहीये। त्यानंतर थोडंसं साल इथे मी घेतलेला आहे संत्र्याचं। वरचा जो पांढरट आहे भाग तो आपल्याला अशा पद्धतीने चाकूच्या साहाय्याने काढून टाकायचा आहे, कारण हलकासा कडवटपणा असतो त्यामध्ये, तर ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। मागच्या साईडने देखील चाकूच्या साहाय्याने हलकसं खरवडून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता पांढरट भाग मी पूर्णपणे काढलेला आहे आणि आता हे एकदम चाकूच्या साहाय्याने बारीक असं कट करून घेते। जितकं जमेल तितकं नाजूक कट करून घ्यायचं आहे। हे सुद्धा आपण त्या पदार्थामध्ये वापरणार आहोत। तर आता सगळं मी अशाच पद्धतीने कट करून घेते। तर साली मी कट करून घेतलेल्या आहेत आणि हा जो ज्यूस आहे तो एका गॅसवर मी ठेवून दिलेला आहे। या ज्यूसला आता उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। 1 मिनिटभर आपण ठेवून देऊया। गॅसची फ्लेम लो आहे, लो गॅसवरच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे। तर इथे उकळी आलेली आहे मिश्रणाला। या स्टेजवर आपल्याला घालायचं आहे 1 वाटी साखर। वाटल्यास तुम्ही पाऊण वाटी साखर सुद्धा वापरू शकता। तर आता आपल्याला ही साखर या मिश्रणामध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे। तर तुम्ही ते पाहू शकता मिश्रणाला चांगली अशी उकळी आलेली आहे आणि या स्टेजवर आपण यामध्ये जी संत्र्याचं साल आपण कट करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे। आणि आता आपल्याला लो टू मीडियम गॅसवर हे चांगलं असं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। कुठपर्यंत शिजवायचं हे मी पुढे सांगणारच आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आता हे मिश्रण चांगलं असं आपण शिजवून घेऊयात। तर गॅसची फ्लेम मी लो टू मीडियमच ठेवलेली आहे, कुठेही गॅस मोठा केलेला नाही। यामध्ये घालायचा आहे 1 इंच दालचिनीचा तुकडा। याने या पदार्थाला खूप छान सुगंध येतो आणि तुम्ही पाहू शकता हळूहळू हे मिश्रण घट्टसर होत आलेलं आहे आणि किती सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। खूपच सुंदर कलर आलेला आहे। यामध्ये कुठेही आपण कलर घातलेला नाहीये तरी देखील किती छान असं टेक्स्चर आलंय, किती सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही पाहू शकता मिश्रण हलकं हलकं घट्टसर झालेलं आहे। या स्टेजवर आपण हे मिश्रण चेक करून पाहूयात। एका प्लेटमध्ये हलकंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि 30 ते 40 सेकंद मिश्रण थंड झालं की आपली ही जी प्लेट आहे ती हलकीशी तिरकी करून पाहायची आहे। हे जे मिश्रण आहे ते खाली जर सरकत नसेल
तिथेच राहत असेल तर समजायचं की इथे आपला हा पदार्थ तयार झालेला आहे। आणि पाहू शकता की मिश्रण अजिबात खाली सरकत नाहीये, तर इथे आपला हा पदार्थ तयार झालेला आहे। तर इथे आपला कोणताही प्रिझर्वेटिव्ह न वापरता किंवा कोणताही कलर न वापरता वर्षभर टिकणारा हा ऑरेंज जॅम तयार झालेला आहे। लहान मुलांना जॅम अतिशय आवडतो। सध्या बाजारामध्ये संत्री खूप स्वस्त आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे घरच्या घरी कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता किंवा कलर्स न वापरता होममेड असा आपला हा ऑरेंज जॅम तुम्ही एकदा घरी बनवून ठेवलात तर अगदी वर्षभर हा टिकतो। फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। लहान मुलांना वेगवेगळ्या फ्लेवर्सचे जॅम खूप आवडतात, तर हा घरच्या घरी होममेड जॅम एकदा नक्की ट्राय करून पहा। टिफिनमध्ये चपातीला स्प्रेड करून, ब्रेडला स्प्रेड करून तुम्ही देऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा। जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा। वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत।